सामना क्रमांक अर्थातच या ठिकाणी 11वा आपल्या समोर येतोय। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी झालाय। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचं आव्हान आणि हे आव्हान कशा पद्धतीने पेलवलं जाणार या करताची ही लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। आपल्या वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज आणि पंच मात्र त्या गोलंदाजाला काही नियमावली आहेत। अंडरआर्म क्रिकेट म्हटलं ना तर मर्यादित जागेमध्ये नियमांच्या चौकटीमधून खेळला जाणारा खेळ म्हणजेच अर्थातच बॉक्स अंडरआर्म क्रिकेट। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अनेक दिग्गज खेळाडू जे आज टेनिस क्रिकेट विश्व असो इंटरनॅशनल क्रिकेट असो यामध्ये आपला नावलौकिक मिळवत आहेत, परंतु लहानपणी ज्या प्रत्येक खेळाडूने आपल्या खेळाची सुरुवात ज्या ठिकाणाहून केली तो खेळ म्हणजे अंडरआर्म क्रिकेट आणि हा अंडरआर्म क्रिकेटचा थरार आज मात्र या कळंबोली नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। निमित्त आहे ईगल प्रीमियर लीग 2026 या संपूर्ण स्पर्धेचं प्रायोजकत्व अर्थातच टायटल स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळतं श्री ग्रुप्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अर्थातच आमचे सन्माननीय अक्षय शेठ पानसरे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेलेली ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते आहे आणि सामना क्रमांक 11 दोन सलामीवीर फलंदाज दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये। सचिन आणि त्याच्या समवेत फलंदाजी करताना स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज शुभम आणि सचिन एस फॅक्टर संघासाठी साबित होणार का? दोनही संघाचा जर आपण विचार केला तमाम पाठीराख्यांच्या उपस्थितीमध्ये रंगणारी ही लढत सामना क्रमांक 11 मैदानावरती सुरू होत आहे आणि ज्या ठिकाणी संघनायकांना घेतला गेलेला निर्णय आणि या निर्णयाच्या माध्यमातून केली जाणारी गोलंदाजी सज्ज होतोय गोलंदाज पहिलं षटक हाताळण्यासाठी। बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज शरद पहिला चेंडू सरळ बॅटनं खेळून काढलाय। खरं तर आजूबाजूला तुम्हाला जास्त धावा उपलब्ध नाही आहेत, जास्तीत जास्त हव्या असतील धावा तर तुम्हाला बॅटचा फेस हा समोरच्या दिशेने ठेवावा लागेल। पहिल्या चेंडूवरती अगदी तोच प्रकार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पहिला चेंडू निर्धाव आला, दुसऱ्या चेंडूवरही कोणत्या प्रकारची धाव नाही आहे। गोलंदाजानं या ठिकाणी दबाव बनवण्याचा प्रयत्न केला आहे। स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण शुभमला पाहतोय यावेळेला टॅपिंग क्रिकेट अंडरआर्म क्रिकेटचं हे तंत्र आहे। एकूणच जर पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेट म्हटलं तर अशा प्रकारच्या फटक्यांना सर्वाधिक प्राधान्य दिलं जातं। एकूणच पाहिलं तर ए गटातील हे दोन संघ एकमेकांच्या समोर आपल्याला पाहायला मिळतात। पियुष 11चा विचार केला 2 सामने खेळलेत आणि दोनही सामन्यामध्ये हा संघ विजेता ठरलाय। चल नक्की सर, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत। तर पाखी 11 संघाचा हेमंत असणार आहे मॅन ऑफ द मॅच। चला या पाखी 11 संघाचा हेमंत चला हेमंत पाखी 11 संघाचा हेमंत इथं कुठे असेल तर चला यायचं आहे। चला सौरभ नाईक या संपूर्ण स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक म्हणता येईल, त्यांच्या हस्ते सन्मान केला जाईल, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल। चला या पाखी 11 संघाचा हेमंत मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपल्याला दिलं जाईल। बघू शकता आपण हे कुपन्स 500 रुपीचा आणि हा मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण सोपवतोय या ठिकाणी आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय पाखी 11 संघ जो मागच्या सामन्यामध्ये झालाय विजयी आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय आणि विजय जारी ठेवलाय। तर चला अभिनंदन असणार आहे पाखी 11 संघ आणि अभिनंदन हेमंत। तर निश्चितच प्लेअर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे। आमचे सौरभजी नाईक यांच्या शुभास्ते मात्र या खेळाडूला सन्मानित केलं गेलं। सातत्यानं जर पाहिलं तर युवकांना प्रेरित करत असताना युवकांना एकत्रितपणे आणण्याचं काम सौरभजी गेले कित्येक वर्ष करतायत। तरुणांना संघटित करणं, तरुणांमधील जी एकता आहे, जी युनिटी आहे ती कायम ठेवण्याचं काम ईगल मित्रमंडळाच्या माध्यमातून केलं जातं आणि याच ईगल मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित ही ईगल प्रीमियर लीग दीपसिंग यावेळेला मात्र आयकॉन खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो आहे। क्रिकेटचं कोणतंही फॉर्मॅट असो, टेनिस क्रिकेट असो, लेदरचं क्रिकेट असो, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेट असो आणि आता सॉफ्ट बॉलला खेळलं जाणारं हे अंडरआर्मचं क्रिकेट असो, दीपसिंग हे नाव सातत्यानं या प्रभागामध्ये आपल्याला चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय। ॲज अ आयकॉन संघाचा संघनायक म्हणून या दीपसिंगला आपण यावेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। एकूण धावसंख्येचा विचार केला योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देतील। धाव फलकावरती आल्यात 1 गडी बाद 8। एक मात्र फलंदाज जो गमावला गेला सचिन, जो रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र आपली महत्त्वपूर्ण विकेट गमावली। नवीन बॅटर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती यावेळेला मैदानाच्या आतमध्ये शुभमची साथ देण्यासाठी हरुण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। खरं तर एक भागीदारी रचणं गरजेचं आहे। 4 षटकांच्या सामन्यांमध्ये किती धावा धावफलकावरती निर्णायक ठरतील याचं कॅल्क्युलेशन मात्र या दोन खेळाडूंच्या माइंडमध्ये सुरू असताना
जरूर आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करायचा होता. खरं तर डी झोनला क्लिअर करणं ही पहिली मानसिकता असणार आहे. त्यानंतर जितकं शक्य तितकं सरळ बॅटनं फलंदाजी करणं ही संघासाठी सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर सर्वाधिक महत्त्वाची बाब ठरणार आहे. एकूणच या स्पर्धेच्या आयोजनासाठी ज्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि ही स्पर्धा यशस्वीतेच्या उंच शिखरावरती आपण पाहतोय. अर्थातच आमचे सर्व आयोजन समिती ज्याच्यामध्ये आपण पाहतोय पुरुषोत्तम दुधुस्कर, अर्थातच बाबू, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सौरभजी नाईक असतील, त्याचबरोबर आपण पाहिलं तर मंगेशजी पोळ साहेब असतील आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धांना यशस्वी करण्यासाठी आपण पाहतोय अंकुर जरक आणि अजित शर्मा या तमाम आमच्या आयोजकांचं देखील आपण करूयात या ठिकाणी शब्दसुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न होतोय. 14 धावा धाव फलकावरती आल्यात. डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. सलामीला आलेला फलंदाज, यावेळेला टॅपिंग क्रिकेट तंत्राचा वापर. चेंडू सरळ जातोय, सीमारेषा पार, मिळतील धावा 4, येईल हा चौकार. का जश्न मनाएंगे हम, ईगल प्रीमियर लीग सबसे आगे हम, ये है अपनी शान, ये है अपना इम्तिहान. तर बिलकुल आणि जर आपण पाहिलं तर अर्थ 11 संघाचा विचार केला, या संघाचं पुरस्कर्तेपद यावर्षी आपल्याला नवराजजी क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि या संघाचा जो आयकॉन खेळाडू आहे तो यावेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये. शुभम बॅक टू बॅक 2 चौकार. दीप सिंग सारख्या गोलंदाजावरती आक्रमण करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही आहे, परंतु कठीण गोष्टी करण्याची मला सवय आहे हे मात्र दर्शवत असताना शुभम जो विश्वास दर्शवला गेला क्षीरसागर साहेबांच्या माध्यमातून त्या विश्वासाला विश्वासार्थ फलंदाजी करताना शेवटच्या चेंडूवरती सिंगल घेतली गेली, धोका पत्करला. संघर्षमय धावा मैदानावरती आपण पाहतोय, कमालीची लढत मैदानाच्या आत पाहतोय आणि हीच तर ओळख आहे EPL अर्थातच ईगल प्रीमियर लीग 2026 ची. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन. षटक क्रमांक 3 गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. प्रेम, खरं तर प्रेमाने गोलंदाजी केली जाणार नाहीये. नाव जरी प्रेम असलं तरी फलंदाजांवर कोणत्याही प्रकारचं प्रेम दर्शवलं जाणार नाहीये. मी माझा स्वाभाविक खेळ मैदानावरती साकारणार या ईर्षेनं, या जिद्दीनं. फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये यावेळेला प्रॉपर टाइम नाही आहे, एलिव्हेशन मिळत नाही आहे. क्षेत्ररक्षक येतोय झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल. विकेट नंबर 2 मैदानाच्या बाहेर. प्रीमियर लीग सबसे आगे हम, ये है अपनी शान, ये है अपना इम्तिहान. ईगल प्रीमियर लीग रखना सबका मान, जीत का जश्न मनाएंगे हम. बिलकुल या स्पर्धेचं टायटल सॉन्ग, शीर्ष गीत आपण या ठिकाणी ऐकलं. जीत का जश्न मनाएंगे हम. ईगल प्रीमियर लीग 2026 5व्या पर्वामध्ये या ठिकाणी ही स्पर्धा मात्र यशस्वीतेच्या उंच शिखरावर. यावेळेला वेट अँड वॉचचा क्रिकेट, शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र बॅटचा फेस ओपन करत असताना केवळ चेंडूला गाईड केलं. गोलंदाजाचा वेगाचा वापर, एकेरी स्वरूपाची धाव, एकेरी दुहेरी धावेनं धावफलक हलता ठेवायचा हे मात्र या ठिकाणी तंत्र अवलंबलं गेले. सचिन सारखी महत्वाची विकेट गमावली. पहिल्या षटकामध्ये सचिन रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. शुभम सारखी महत्वाची विकेट या ठिकाणी गमावली आणि त्यानंतर मात्र संघाच्या डावाला सावरत असताना यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये हरुणला पाहतोय आणि हरुणची साथ देत असताना नवीन बॅटर उमर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोनही युवा खेळाडू आहेत. दोनही युवा खेळाडूंकडे प्रचंड गुणवत्ता आहे, परंतु अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये खेळ कसा केला जातो याकरता मात्र त्यांना कंबर कसावी लागणार आहे. 4 षटकांमध्ये कितपत धावा धावफलकावरती उभारल्या जाणार, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना कोणतं टार्गेट प्रतिस्पर्धी संघाला दिलं जाणार, या तमाम चर्चांना उधाण आलेलं असताना इथे मात्र हा नो चेंडू येतोय. पावलांचा वापर, टायमिंग नाहीये, बॅटचा फेस ओपन केला, चेंडू आउट ऑफ द पार्क, फलंदाजाला परतावं लागेल. विकेट नंबर 3 हरुण बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र अगदी विकेटच्या अंतिम चरणामध्ये या ठिकाणी चेंडू फेकला गेला होता. मंगेश पोळ संघ मालक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर संघ मालक कसा असावा याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी मात्र पाहायला मिळतं. इथेही बॅकफुटला गेले, बॉडी वेट ट्रान्सफर केला, क्रिसच्या खोलीचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर. टेक्निकली पाहायला गेलं तर स्ट्रॉंग हे दोनही फलंदाज पाहायला मिळतात. प्लॅनिंग केली जाते आहे, रणनीती आखली जाते आहे. संजयला काहीशे कानमंत्रणा जरूर या ठिकाणी देत असताना शुभम आपल्याला पाहायला मिळतोय. एकूण धावसंख्येचा विचार केला 25 धावा धावफलकावरती आल्यात. एका सेफ झोनमध्ये हा संघ पाहायला मिळतोय, परंतु मागील सामन्यात 38 धावांचं लक्ष होतं. शेवटच्या चेंडूवरती 5 धावांची गरज होती. जर का तिथे गोलंदाजाने चूक केली असती तर सामना गमावण्याची वेळ ही आली असती. त्यामुळे इथे पहा, मोठा फटका खेळण्याचा मानस, लालच बुरी बला आहे. फ्लाइटेड चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा मानस, बॅटीचा लिडिंग एज आणि चौथा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चला, चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय, त्यामुळे स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आत. आय थिंक चेंडू खराब झालेला आहे, थोडासा उलसरपणा त्यावरती आपल्याला जरूर जाणवतोय, परंतु प्रेक्षकांचं आपण विशेष कौतुक करूया. सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धांचा शुभारंभ आपण पाहिला. त्यानंतर संपूर्ण दिवसभर उन्हाचा तडाखा अंगावर झेलत असताना या तमाम क्रीडा रसिकांनी मात्र या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान दिलं. आमच्या आयोजकांनी तर मेहनत घेतलीच, परंतु या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी तमाम प्रेक्षकांची उपस्थिती ही सर्वाधिक महत्त्वाची ठरली. सामना क्रमांक 11 मैदानावरती सुरू आहे. षटक क्रमांक 4 अर्थातच पहिल्या सत्रातील शेवटचं षटक या ठिकाणी सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावांचा विचार केला तर 25 आल्यात. अजून 5 ते 8 धावा जर का धावफलकावरती आल्या, 35च्या आसपास जर का धावसंख्या धावफलकावर उभारली गेली तर प्रतिस्पर्धी संघाला दबावामध्ये आणलं जाऊ शकतं. इथे नो चेंडू आलाय. आक्रमक प्रहार जरूर केला जाईल, परंतु सिंगल आलाय. 1+1 एकूण 2 धावांचा बोनस आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. 27 रन्स ऑन द बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. याही वेळेला क्रीजच्या खोलीचा वापर केला. दीप सिंग कडून चूक होती आहे. ओव्हर थ्रो या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. एकूण एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जात आहे. जमीर आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला. स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज उमर या ठिकाणी आपल्याला जरूर धावफलकावरती धावा उभारताना पाहायला मिळतात. याही वेळेला वेट अँड वॉचचा क्रिकेट. इथे खराब क्षेत्ररक्षण आणि इथे होते चूक. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या 33. वेट अँड वॉचचं क्रिकेट. बॅकफुटला बॉडी वेटचा ट्रान्सफर करत असताना टेक्निकल क्रिकेट या ठिकाणी दाखवलंय. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज उमरनं कमालीची फलंदाजी त्यानं केली आहे आणि तो फलंदाज मात्र बाद झाल्यावर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कदाचित फलंदाजानं यावेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा चूक झाली आहे. या ज्या छोट्या छोट्या चुका आहेत ना, या छोट्या छोट्या चुका येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला महाग ठरू शकतात. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो 34 ही धावसंख्या धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. 34 रन्स ऑन द बोर्ड. 34 धावा धावफलकावरती. नवीन बॅटर मैनू जो असेल नॉन स्ट्रायकिंग एंडला. थांबवतो मी या ठिकाणी. आपले पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नवनिर्वाचित नगरसेवक या ठिकाणी रामदासजी शेवाळे साहेब यांचा इथं शुभ आगमन झालाय. तर EPL ईगल प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे याच्या माध्यमातून आपला हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे आणि त्याच्यासोबत आलेले सर्व मान्यवरांचा आपण EPLच्या माध्यमातून आपण करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच आकाश सन्माननीय पाहुण्यांचं या मुख्य मंचाच्या दिशेनं शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळत आहे. खरं तर या प्रभागातील एक दमदार नेतृत्व म्हणून साहेबांकडे जरूर पाहिलं जातं आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर पनवेल महानगरपालिकेवरती नवनिर्वाचित नगरसेवक म्हणून साहेबांची जनतेनं एकमतानं निवडून या ठिकाणी दिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं जनतेचा आवाज म्हणून देखील त्यांची ओळख आहे. तमाम तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारं असं एक दमदार नेतृत्व आदरणीय रामदास शेवाळे साहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. एकूणच पहिल्या सत्राचा खेळही या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 34 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 35 धावांचं. येणारे 24 चेंडू शिल्लक. विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. तर नक्कीच सर या ठिकाणी उपस्थित झाले आमचे मान्यवर. त्यांच्या समवेत उपस्थित आहेत आदरणीय विराट पवार आणि त्यांच्यासोबत सुभाष घाडगे यांचाही इथं शुभ आगमन झालाय. आणि आपण बघू शकता आमच्या मुख्य व्यासपीठावरती एक दमदार नेतृत्व, एक दमखम ठेवणारे आमचे नवनिर्वाचित नगरसेवक. आज म्हटलं तर सामाजिक क्षेत्रामध्ये आज ज्यांनी आपलं नाव घेतलंय आणि आपण हक्काने ज्यांना आपण हाक मारतो आमचे रामदासजी शेवाळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. तर त्यांचा EPLच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. मी विनंती करतो आमचे आयोजन कमिटी पुरुषोत्तम दुधुस्कर असतील, सौरभ नाईक असतील, अंकुर चरक असतील आणि तसेच मंगेश पोल, अजित शर्मा या 4-5 आयोजन कमिटी मेंबर्सना विनंती असणार आहे की आलेल्या मान्यवरांचा यथोचित स्वागत सत्कार या ठिकाणी आपण करायचा आहे. तर या ठिकाणी विनंती असणारे प्रमोदजी सावंत साहेब आपल्या हस्ते आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब यांचा यथोचित स्वागत सत्कार करायचा आहे. तर नक्कीच मायेची उबदार शाळ, प्रेमाचा सुगंधित असा पुष्पगुच्छ देऊन आपण इथं सन्मान सोहळा यथोचित स्वागत सत्कार आपण या ठिकाणी करणारे प्रमोदजी सावंत साहेब, आमचे आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब. तर या ठिकाणी आदरणीय
तुकारामजी सरक साहेब यांचा इथं शुभ आगमन झालं आहे. तसेच आणि आमचे फाळके साहेब असणारे, दिनेश साहेब असणारे आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. विनंती असणारे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती EPL 2026 आपला हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. या संपूर्ण स्पर्धेची गोड आठवण म्हणून आमच्या साहेबांना सोबत असताना प्रमोदजी सावंत साहेब आणि त्यानंतर आदरणीय तुकारामजी सरक साहेब आलेच आपण पाहिलं तर त्यांचे मिसेस नवनिर्वाचित नगरसेविका म्हणून निवडून आल्यात प्रभाग क्रमांक 8 मधून त्यांचे. आणि आज युवकांमध्ये ज्यांचा समावेश नेहमीच असतो आमचे तुकारामजी सरक साहेब त्यांचा यथोचित स्वागत सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. तर सौरभजी नाईक आपल्याच विनंती असणार आहे साहेबांचाही माईची उपदार शाळा आणि सुगंधित असा पुष्पगुच्छ आणि या संपूर्ण स्पर्धेची गोड आठवण हे सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार घ्यायचा आहे आमच्या मान्यवरांचा. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण इथं आलात, आपला किमती वेळ या संपूर्ण स्पर्धेला दिलात आणि मान ठेवला या संपूर्ण स्पर्धेचा आमच्या आयोजनकर्त्यांचा, त्यासाठी खूप खूप आभार असणार आहे. भैया साहेब दिसले आणि महेश गोडसे यांचंही इथं स्वागत आहे. तर या ठिकाणी विनंती असणारे मंगेश पोळ यांना त्यांच्या माध्यमातून हे आपण यथोचित स्वागत सत्कार घेतोय. रामदास शिवाळे प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोमल फाळके साहेबांचा आणि त्यानंतर विराट पवार असतील आणि सुभाष गाडगे साहेब त्यांचाही यथोचित स्वागत सत्कार आपण इथं घेणार आहोत. सौरभ नाईक, प्रमोद सावंत, मंगेश पोल, पुरुषोत्तम दुधुसकर आपल्या सर्वांना विनंती आलेले या व्यासपीठावरती प्रत्येक अतिथीगणांचा आपण मनापासून यथोचित स्वागत सत्कार इथं घ्यायचा आहे. सर्वांसाठी हे प्रेमाचे सुगंधित असे पुष्पगुच्छ ही मायेची उपदार शाळ देऊन आपण या स्पर्धेत आपण सुस्वागतम करूया. म्हणायला गेलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी फक्त 4 खंबीरपणाने नेतृत्व करणारे आमचे हे 4 आयोजक करता पुरुषोत्तम दुधुसकर, सौरभ नाईक असणारे, अंकुश जरग आणि तसेच आमचे मंगेश पोळ यांच्या मेहनतीचे नाही आपण हे EPL ही भव्य दिव्य स्पर्धा या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि विराट पवार साहेब यांचाही आपण इथं यथोचित स्वागत सत्कार पाहणार आहोत. तर बंटी भिले यांच्या हस्ते हे सत्कार विराट पवार यांचा केला जाईल. आयोजनकर्त्यांमध्ये एक प्रमुख भूमिका निभवत असताना बंटी भिल महेश गोडसे आणि निलेश दिसले आपल्याची विनंती असणारे आपणही यायचं आहे. त्यांचाही यथोचित स्वागत सत्कार या ठिकाणी आपण केलं जाईल. भैयासाहेब दिसले उर्फ निलेश दिसले त्यांचा आपण सत्कार घेणार आहोत. यांनी या संपूर्ण स्पर्धेत म्हणलं तर मात्र आपली उपस्थिती नव्हे तर या संपूर्ण स्पर्धेसाठी आपलं एक मोठं योगदान आपल्याला इथं पाहायला मिळालं आहे या संपूर्ण मान्यवर यांच्या हस्ते. आणि या ठिकाणी महेशजी गोडसे साहेब आहेत त्यांची इथं उपस्थिती लाभली आहे तर त्यांचाही यथोचित स्वागत सत्कार भरतजी यांच्या माध्यमातून केला जाईल. तर नक्कीच शेवटचा सत्कार आपण या ठिकाणी घेतोय. नक्कीच संपूर्ण स्पर्धेसाठी मी साहेबांकडून 2 शब्द नक्कीच विनंती करणार की आपलं मनोगत व्यक्त करावा या संपूर्ण स्पर्धेसाठी, आमच्या या युवकांसाठी, आमच्या या आयोजनकर्त्यांसाठी जी एवढी मोठी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. आज या कळंबोलीच्या
गार्डनमध्ये ईगल प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन आणि या आयोजनाला खऱ्या अर्थानं ज्याची प्रामुख्याने साथ लाभली ते आमचे सहकारी मित्र, त्यांचे चिरंजीव अक्षय शेठ पानसरे याच्या सहकार्यातून संकल्पनेतून आणि ईगलचे सर्व माझे सहकारी मित्र यांच्या माध्यमातून एक चांगलं नियोजन मला वाटतं आपल्या कळंबोलीकरांसाठी केलं आहे. त्याबद्दल आयोजकांचं मनापासून प्रथमतः आभार व्यक्त करतो. कारण आपण पाहतोय की आज धकाधकीच्या जीवनामध्ये मैदानी खेळ पाहायला मिळतो तो फक्त आता क्रिकेटच्या माध्यमातून. आणि आता उन्हाळी हंगाम चालू झाला आहे, मोठ्या स्पर्धा ओरमच्या आपण घेऊ शकत नाही, परंतु या छोट्या प्रमाणात का होईना आपण स्पर्धा घेत आहे, एक संधी कळंबोलीकरांना देत आहे, त्याबद्दल आपलं कौतुक करावं तर कमीच आहे. आणि क्रिकेट असा एक गेम झाला आहे की तो वर्षभर चालतो. पहिला एक सीझनला चालायचा, आम्हाला त्यावेळेला एक सीझन आला की थोडा आनंद व्हायचा की आता 2-4 महिने, परंतु आता क्रिकेटची सांगायला आले की थोडंसं काळजी वाटते. त्याचं कारण आहे थोडा खिसा बी खाली करायला लागतो. एक सिजनेबल क्रिकेट थोडं होतं, पण जरी खिसा करायला लागत असेल तरीसुद्धा ह्या नवयुवकांना एक संधी देता, त्या माध्यमातून आयोजकाला धन्यवाद देण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी क्रिकेट असतील, छोटी असो मोठी असो, गल्लीतले असो या दिल्लीतले असो, मला नाही वाटत की मला किंवा आमच्या सगळ्या सहकार्यांना बोलवलं आहे, आम्ही गेलो नाही असं माझ्या माध्यमातून तो दिसत नाही आहे. कारण जे सहभाग घेतात, जे पुढाकार घेतात, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही आपल्या पाठीशी उभे राहतो. भविष्यात माझ्या सर्व आयोजकांना मी एक अपील करू इच्छितो, जसं क्रिकेटच्या माध्यमातून आपण एक चांगलं आयोजन करता, त्याच आयोजनामार्फत आपल्या ह्या परिवारात कळंबोली शहराच्या काही विकासासाठी किंवा ज्या कॉलनीत राहतो त्या कॉलनीच्या विकासासाठी किंवा आपले हे मित्रमंडळ सगळं तयार होतं आहे, ह्या मित्रमंडळांच्या काळजीपोटी किंवा त्यांच्या विकासासाठी काही करता येईल का. म्हणजे ईगलच्या नावानं आता तुम्ही हा परिवार ईगल परिवार बनवला, त्यात सगळे सदस्य जोडले गेले, पण हे सदस्य जोडले असताना एखाद्या सदस्यावरती काय अन्याय अडचण आहे का, हे खऱ्या अर्थानं आपण जर त्याचा विचार केला तर एकीचं काय फळ असतं की एकी केल्यानंतर काय करू शकतो, ही संकल्पना आपण ज्या मनामध्ये घेताय त्या संकल्पनेतून ह्या मित्रमंडळीचं सुद्धा अडीअडचणीला आपण उभे राहावं एवढी संकल्पना ही अशा आपल्याकडे व्यक्त करतो. आणि चांगल्या कार्यक्रमाला आपण बोलवलं त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. ज्या ज्या क्रिकेटच्या रसिकांनी क्रिकेट खेळाडूंनी भाग घेतला आहे त्यांचंही मनापासून कौतुक करतो. क्रिकेट मॅच अशी आहे की काय काय आपल्याला शिकवते, तर क्रिकेट सर्व काही शिकून जातं. कारण आता तुम्ही न्याय देताना ही ज्या पंच कमिटी आहे, एक न्याय देण्याची भूमिका त्यांच्यामधून आपल्याला शिकायला भेटते. परंतु हे करत असताना माझे खेळाडूंना अपील आहे, हे सगळं नवयुवक असतात, पंचांचा निर्णय हा निर्णय आपण आखरी निर्णय समजून वादविवाद करू नये. कारण अनेक ठिकाणी वर्तमानपत्रामध्ये आपण क्रिकेटच्या माध्यमातून झालेले वादविवाद किती टोकाला जातात हे पाहिलेलं आहे. परंतु सुदैवानं ह्या कळंबोली शहरामध्ये अशी कुठली घटना घडत नाही आहे. भविष्यात अशी घटना घडू नये असे खेळाडूंनी पण आपण याच्यामध्ये काळजी घ्यावी. जे जे विजय होतील त्यांचंही मनापासून स्वागत करतो, जे पराजित होतील त्यांचंही पुढच्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. युवकांना प्रोत्साहित करत असताना या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आणि चला जाऊया मैदानाच्या दिशेने आणि काहीशी वेळ आपल्याला साहेब या मंचावर देतील आपल्याला आणि संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेणार आहोत. तर चला सुरुवात करूया या मॅचची, या सामन्याची सुरुवात आपण पुण्याशी करूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस आकाश. चला पंचांना विनंती आहे की चला सामना सुरू करायचा आहे. सामना क्रमांक 11 सुरू आहे. त्यानंतर लीग स्टेजमधील अंतिम सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. खरं तर सातत्यानं तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असं एक दमदार नेतृत्व आणि त्यांच्या वाढीतून नेहमीच आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. असे आदरणीय रामदासचे शेवाळे साहेबांचं या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय
तुकाराम शेठ सरक साहेब यांचं देखील शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर रामदास शेवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सन्माननीय श्रीकांतजी फाळके साहेबांना आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. माजी सरपंच तरडप सन्माननीय महेशजी गोडसे साहेबांना आपण या मुख्य मंचावरती पाहतोय. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर तमाम युवा तरुण या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये निलेशजी दिसले असतील, दीपकजी कोडवते साहेब असतील, यांना देखील आपण या मुख्य मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. तर आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं आपण करूयात पुनश्च एक वार मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. विजयासाठी 35 धावांचं लक्ष. यावेळेला मात्र आणखीन एक शिकार जाळ्यामध्ये सापडते. फलंदाजाला परतावं लागेल. विकेट बॅक टू द पॅव्हेलियन. आणखीन एक सफलता. आणि फलंदाजाची दांडी गुल करत असताना गोलंदाजांना मात्र जो आत्मविश्वास संघनायकांना दर्शवला होता त्या आत्मविश्वासाला सार्थ गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. क्रिकेट या खेळामध्ये एकता आहे, क्रिकेट या खेळामध्ये कौशल्य आहे, क्रिकेट या खेळामध्ये खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर तल्लख बुद्धी आहे. आणि या सर्वांच्या माध्यमातून खेळला जाणारा हा अंडरआर्म अर्थातच बॉक्स क्रिकेट. यावेळेला टॅपिंग क्रिकेट आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतोय. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये होता, इतका हवेमध्ये होता की फलंदाजांना एक धाव घेण्याची संधी मिळाली आहे. एक धाव, परंतु एका धावेनं हे विजयाचं लक्ष गाठता येणार नाही आहे. अजूनही येणारे 13 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 26 धावांची गरज. या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आणि रणनीती इथे मात्र आखली जाते. प्रत्येक चेंडू मागे कट रचले जात आहेत. प्रतिस्पर्धी संघाला कशा पद्धतीनं रोखलं जाईल. चला विनंती असेल यानंतरची होणारी लढत अर्थातच भोजलिंग प्रसन्न स्वरूप 11 आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल मोरे टायगर्स. चला दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण या ठिकाणी पहिल्या फेरीतील अर्थातच लीग स्टेजमधील अंतिम सामना क्रमांक 12कडे आपण वळतो आणि पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी निश्चितच केला जाईल. समीकरण इक्वेशन येणारे 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देतील. एकूण धावा धावफलकावरती आल्यात त्या 9, म्हणजे अजूनही येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. 12 बॉल 26 रन्स रिक्वायर्स टू विन. आणि इथून जर का आपण पाहिलं तर सन्माननीय पाहुण्यांचं या मुख्य मंचाच्या दिशेनं शुभागमन आपल्याला होताना पाहायला मिळतंय. पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सन्माननीय मोनिकाताई महानवर मॅडमांचं या ठिकाणी शुभागमन आपण पाहतो. आणि त्यांच्या समवेत उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आदरणीय प्रकाशजी महानवर साहेबांना देखील आपण या मुख्य मंचावरती शुभागमन होताना पाहतोय. तर वेलकम सर, आपलंही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे नवनिर्वाचित नगरसेविका भारतीय जनता पार्टीचे मोनिकाताई महानवर मॅडम आणि त्यांच्या समवेत आमचे आदरणीय प्रकाशजी महानवर साहेब यांचा इथं शुभ आगमन झालं आहे. आमच्या या मुख्य व्यासपीठावरती सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ईगल प्रीमियर लीग 2026 प्रेझेंटेड बाय श्री ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पर्व 5वे आपण इथं साजरा करतो. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी आमचे पाहुण्यांची आपल्याला इथं उपस्थिती लाभली. आणि या उपस्थितीमध्ये काहीच वेळापूर्वी आपण पाहिलं तर आमचे नगरसेवक साहेब आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब होते, तुकारामजी सरक साहेब होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्रवर्ग होते. आणि या ठिकाणी आमचे नवनिर्वाचित नगरसेविका मॅडम मोनिकाताई महानवर आणि तसेच प्रकाशजी महानवर साहेब यांचं इथं शुभ आगमन झालंय. तर निश्चितच सन्माननीय पाहुण्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. परंतु इथे सामन्यामध्ये आता 12 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करावं लागेल, प्रहार करावा लागेल. आणि जर का एखाद्या फलंदाजानं लगातार 3 चौकार लगावले किंवा एखाद्या गोलंदाजानं लगातार 3 विकेट्स मिळवल्या तर आमचे बंटीभाई गुळे आणि त्याचबरोबर अर्थातच आमचे सहकारी मित्र रामा महानवर यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक हे त्या खेळाडूला दिलं जाईल. अर्थातच दोनही संघांना या ठिकाणी सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर असे पारितोषिकं ज्यावेळेला लावली जातात त्यावेळेला खेळाडूंमध्ये एक वेगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. बंटीभाई आपलंही स्वागत आहे. आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला फ्लायटेड चेंडू होता, पावलांचा वापर केला आहे. एक धाव मात्र रोखता येणार नाहीये. पहा क्षेत्ररक्षकांना देखील ठाऊक आहे एका धावेनं हा सामना जिंकता येणार नाहीये. एकेका धावेनं फारसा फरक पडणार नाहीये. इथे जर का धावा या उभारायच्या असतील तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. याही वेळेला चेंडूची केवळ गती कमी केली, वेग कमी केला आणि सिंगलमध्ये डी झोनमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदलताना आपल्याला पाहायला मिळतं. येणारे 8 चेंडू अजूनही शिल्लक आणि 21 धावांची गरज. यस नक्कीच प्रमोदजी सावंत साहेब यांच्या हस्ते प्रकाशजी महानवर साहेब यांचा यथोचित स्वागत सत्कार या ठिकाणी केला जाईल. प्रमोदजी सावंत यांना विनंती असणार आहे साहेब ह्या आपलं महत्त्वपूर्ण संपूर्ण वेळ
या स्पर्धेला दिलेले आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. या संपूर्ण स्पर्धेची गोड आठवण आणि प्रेमाचा सुगंधित असा पुष्पगुच्छ आणि मायेची उपदार शाळ देऊन आपण सत्कार घेतोय आमचे आदरणीय प्रकाशजी महानवर साहेब यांचा. आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन आमचे नवनिर्वाचित नगरसेविका मोनिकाताई महानवर यांचा आपण सत्कार घेणार. आणि या संपूर्ण स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक सौरभ नाईक यांच्या हस्ते आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती. खूप खूप धन्यवाद साहेबांचा, खूप खूप धन्यवाद आमच्या वहिनी साहेबांचा. आपण इथं आलात आणि या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आपण पाहत आहोत ईगल प्रीमियर लीग 2026 पर्व 5वे श्री ग्रुप प्रेझेंटेड बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या ठिकाणी अंडर बॉक्सचे क्रिकेट सामने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर निश्चितच आकाश एका मजबूत स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर पहिल्या सत्रामध्ये ज्यावेळेला 34 धावा धावफलकावरती उभारल्या, दीपसिंग सारखा ताकदवार खेळाडू या संघामध्ये होता, परंतु त्या खेळाडूला मात्र डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. कमालीची गोलंदाजी केली, अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करत असताना या धावा डिफेंड केल्या जात आहेत. हे चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कमालीची गोलंदाजी, आणखीन एक वेगवान आणि तेच तर राज गोलंदाजीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अवघ्या 14 धावा धावफलकावरती आहेत आणि विकेटचा जर आपण विचार केला तर जवळपास 8 विकेट्स या ठिकाणी गमावल्यात. आणखीन एक संधी, विकेट नंबर 9 कदाचित या ठिकाणी येणार का? पंचांकडे अपील, परंतु नाहीये. फलंदाज सुरक्षित मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार का? पंचांचा काय निर्णय आला आहे? तमाम प्रेक्षकांची गर्दी आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. यस, विकेट आहे. पंचांनी या ठिकाणी बाद करार केलाय. चला, 9 विकेट्स गमावले गेलेले आहेत. कॅल्क्युलेट करा, 9 विकेट्स गमावले गेलेत. नॉन स्ट्राईकला 8 आहेत. येस, 8 विकेट्स गेलेले आहेत. चला, 8 विकेट्स गमावलेले आहेत. शेवटची जोडी मैदानावरती आहे. स्क्वेअर लेग अंपायर ही स्कोरिंग त्या ठिकाणी करतायत. खरं तर आमच्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ खर्च करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धा आयोजकांना शुभेच्छा देण्यासाठी ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला अशा पनवेल महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका आदरणीय मोनिकाताई महानवर मॅडम आणि राजपत्रित अधिकारी अर्थातच गॅजेट ऑफिसर सन्माननीय उच्च शिक्षित व्यक्तिमत्व प्रकाशजी महानवर साहेबांचं संपूर्ण आयोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक आभार. तर चला, या ठिकाणी सामना जिंकलाय. चला, अंतिम सामन्याचा टॉस घ्यायचा आहे. आकाशजी गुप्ता आमचे साथी कॉमेंटेटर या ठिकाणी आमच्या समेत जुळले चला, गेलेत आणि अंतिम, आकाशजी पुढील सामन्याचा टॉस. अंतिम दोन्ही संघ नाव, संघांचं नाव. हॅलो, चेक. तर यापुढील होणार